हैं तो हमें ये भी देखना चाहिए कि along with this trekking, so we have taken some experience as well as the beauty. We are going to see the beauty of nature. You have to scatter. Okay, don't go as per this Pagdandi and all that. तुम्ही असं वेगवेगळ्या ठिकाणी जायला पाहिजे. या साईडला जी दरी आहे त्या साईडला दरी आहे, तिकडनं वैराटची दरी, इकडनं देवी पॉइंटची दरी. तर अशा अशा प्रकारे जाऊन तिथे त्याचे निसर्ग सौंदर्य ते एक्सपिरियन्स करत पुढे जायला पाहिजे. ट्रेकिंग म्हणजे फक्त या डेस्टिनेशन पासून त्या डेस्टिनेशन पर्यंत जाणं नाहीये. तुम्हाला एंटायर मोमेंट टू मोमेंट त्या निसर्गासोबत बी अ पार्ट ऑफ नेचर म्हणून पुढे जावं लागत. नियर आपण आपल्या पोटेन्शियलला फक्त एक्सप्लोर करण्यासाठी किंवा त्याला माहिती करून घेण्यासाठी नाही, तर टू बी विथ नेचर. दिस इज द पार्ट ऑफ दिस ट्रेक. टू बी विथ नेचर जर गेले तुम्ही सर्व, तर काय होईल की तुमचं अस्तित्वही तुम्हाला जाणवेल की तुमचा रोल काय या नेचर मधला. बिईंग अ पार्ट ऑफ दिस नेचर, तुम्ही स्वतः समजून घ्याल की माझं अस्तित्व इथे काय म्हणून आहे या पृथ्वीवर. मग अशा प्रकारे त्याला अनुभव करतो. वी आर जस्ट नियर टॉकिंग विथ इच अदर अँड ऑल दॅट. दिस इज नॉट ऍक्च्युअली ट्रेक. एका जागी थांबून बोला तो विषय वेगळा, परंतु व्हाईल ट्रेकिंग गो अँड एक्सपिरियन्स द नेचर एवढं करा. ठीक आहे. आणि मग वापस एकत्र यायचं, वापस थोडंसं बसायचं, वापस पुढे जायचं. ओके, जस्ट लाईक दॅट यू गो अँड एक्सपिरियन्स द नेचर. दिस इज द पार्ट. हा आपला पहिला याचा हा ट्रेल जो असतो ज्याच्यात पार्ट्स पडलेले असतात, ते इथे थांबतोय आपण, तिथे एकत्र होतो, पाणी पितो, थोडंसं इकडे तिकडे बघतो आणि मग पुढे जातो. ओके, दिस इज द फर्स्ट थिंग. We've been with me. आता आपल्याला हा इथे एक कोश दिसलेला आहे. हा एखाद्या किड्याचा किंवा एखाद्या अळीचा कोश वाटतोय. खास करून अळीचा वाटतोय आणि रेशीमचा जो रेशीमची जी अळी असते त्याचा हा कोश वाटत आहे. यातून तो सुरवंट पूर्णपणे बाहेर निघाला असेल आणि हे त्याचं जे बाहेरचं आवरण आहे ते इथे आपल्याला दिसतं. आणि इथे तुम्ही बघू शकता समोर एक कोळी आहे माझ्यासमोर एक, ज्याला स्पायडर म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. त्याच्या खाली तुम्हाला एक पांढरी सॅक दिसते, पिशवीसारखा एक भाग आहे, त्यामध्ये तिने तिचे पिल्लं मोठे केलेले आहेत. क्वचितच आपल्याला असं विथ रेअर सॅक विथ एक सॅक आपल्याला स्पायडर बघायला मिळतात. तो जेव्हा थंड झाला तेव्हा त्याच्यामध्ये हे पॉकेट्स बनले, एअर पॉकेट, आणि मिनरल इथे थंड झालेला आहे. होऊ शकते हा जो हिरवा कलर आहे हे कॉपर ऑक्साइड्स असतात. म्हणजे आपला कॉपर जेव्हा त्याचं ऑक्सिडेशन होतं तेव्हा हिरवा कलर फॉर्म होतो, म्हणून आपल्याला इथे सगळ्यात जास्त या ठिकाणी हिरवा कलर इथे दिसत आहे. आणि ते लाईम आहे का? तो लाईम किंवा कॉर्स असू शकतो. अच्छा. हा, आणि हे याच्या मधात अटकल्यामुळं ते तसंच त्या ठिकाणी थंड झालं आणि आता हे एअर बबल मुळे एअर बबल आणि हे पोर्स सारखं आपल्याला दिसत आहे. हा पूर्ण एंटायर मग मेलघाट आणि सातपुडा याच्यात बनलाय का? हो, बेसॉल्ट रॉक मध्ये बनलेला आहे. मग असं प्रमाण भरपूर आढळत असेल या भागात. असं तुम्ही बघू शकता, हे मेळघाटामधलं आवळ्याचं झाड आहे आणि या झाडावर आपल्याला एक सुंदर अशी अळी दिसत आहे, जिच्या अंगावर हजारो असे केस आहेत आणि त्यावर पिवळा कलर सोबतच काळ्या रंगाचे काही टिपके आहेत. ही एखाद्या मॉथची म्हणजेच पतंगाची किंवा एखाद्या फुलपाखराची अळी वाटत आहे, पण तिच्या अंगावर केस असल्यामुळे ती पतंगाचीच अळी आहे.